नमस्कार मंडळी, मी गुरु पाताडे. लाईफस्टाईल कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत होता, म्हणजे आमचे तांबळवाडकरी आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत ज्या दिवसाची दरवर्षीप्रमाणे, तर तो दिवस आज उजाडला. म्हणजे 3 मे. आज आमची सार्वजनिक महापूजा असता आवळेश्वराची. तुमका पाठी मंदिर दिसत असत. तर तीच महापूजा कशा प्रकारे आम्ही साजरी करता त्याचंच ह्यो एक मी छोटंसं व्हिडिओ बनवतो आहे. चला जास्त उशीर न करता आपण व्हिडिओ सुरुवात करूया. म्हणजे इथं चिंता करत आमच्या इथे. ठीक आहे, इथे आता आपण त्याला विचारूया ह्या पूजेबद्दल. तुला काय वाटतं आपल्या ह्या पूजेबद्दल? नमस्कार गुरु. एक अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आपल्या तांबवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही आवळेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आमच्या कर्मभूमीतून म्हणजे गुजरात अहमदाबादमधून या ठिकाणी आलेलो आहे. तर शुभेच्छा आपल्या या आवळेश्वर मंदिराच्या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, तुम्हाला सुद्धा. आम्ही आता लाव आंबे आणूक. उद्या आमच्याकडे पूजा. तर लोणचा विकत आणण्यापेक्षा म्हटलं आम्ही आंबे काढूया आणि गावठीच लोणचा बनवूया. हे बघा, आमच्या शाळेत आंबा त्या शाळेच्या पाठीमागे आंबे मस्त घडण धरले. तुमका दाखवते मी. बंटू चढता वरा टाकीवरना बंटू ये पिशवीच दे. हे बघा किती भरपूर. चला सायलो पण चाललो. जेवणासाठी खुर्चीची आणि टेबलाची अरेंजमेंट झालेली आहे. बघा सगळी. आता ही सगळी मंडळी आता जेव बसणारच. हे चंदेश आहेर हे आता माका म्हणतात आता आम्ही आंबे घेऊन येणार ना, तर हे आता आमका म्हणतो मी काही जेवणार नाही आहे, मी फक्त लोणचाच खाणार. आता असे जर माणसं इली आमच्याकडे जेव तर आमका सांगा या लोणचा पुरणार कसा? आमका आंबो हाणणार मेलो म्हणजे आम्ही कर्मन मेलो म्हणजे आमका परत त्या आंब्यावर जाऊ खवा आणि परत आंबे काढू खवे आणि परत त्या लोणचा बनू खवा. अशी माणसं आता काय सांगू. चला चला इकडे काय ना काय चालू आहे. पूजा बांधूसाठी बंडवाडीतले ग्रामस्थ सगळे पूजा बांधतात. आम्ही पण आपली थोडीशी सुतर सोडूसाठी मदत करतो. का इकडे डेकोरेशनचं काम चालू आहे. इकडे लाइटिंगचं काम चालू आहे. इकडे लोणचं चालू आहे. इकडे तुळशी सगळा पॅक करता, सेपरेट करता. ओके, इकडे सगळी सजावट चालू आहे. बघा अजून बरीचशी सजावट करूची बाकी आहे. कुछ नहीं, वो सब मैं बोल रहा हूँ क्या क्या इधर चल रहा है. म्हणजे आता जवळजवळ रात्रीचे 1:45 वाजलेत आणि पूजा बांधणं अजूनपर्यंत तिकडे मंदिरात चालू आहे. आम्ही आपल्या स्टेजवरती असेच बसलो सगळे. तिकडे तिकडे कोण नाही कोण असं पडलो आहे. काय काय जण झोपलेत, काय काय जण गेले घरात. उद्या लवकर यायचा.
ह्या स्टेजवरती उद्या 2 दिंडी भजनं होणार आहेत. काय काय जण ते टाइमपास करतात. मंडळी सकाळचे आता 6:30 वाजलेत आणि सगळेजण गेले घरात. आता थोड्या वेळाच्या नंतर सगळ्या तयारी करून येतील. जेवण तर वगैरे सगळी साफसफाई चालू आहे. थोडंसा फायनलची साफसफाई. त्याच्यानंतर तिकडे भाई पातळे झोपलेत. 3 जण आहे. काही वेळाच्या नंतर बाकीचे लोक येतील. तर तुमका मी मागच्या व्हिडिओत मंदिराचा जो डेकोरेशन हा मी तुमका थोडक्यात दाखवतो प्रयत्न केला आहे. त्यानंतर हे बघा पूर्ण आवार बघू शकता तुम्ही मंदिराचं. म्हणजे आता कोण नाही, मी झोपेतच आहे. म्हणजे झोपेतनं आताच उठलं आहे. तेव्हा तोंड वगैरे काय धुतलेलं नाही. थोडंसं आता कोणतरी इल्याच्यानंतर आता आम्ही घरात जाणार. तिकडे तर बघा तो सेल्फी पॉईंट हा. तिकडे महाप्रसाद कक्ष हा ओके. आणि तो तिकडे एंट्रन्स हा. आणि चपला वगैरे थैनाच काढून म्हणजे आतमध्ये होता मंदिरात घुसचा. मंदिरात प्रवेश करूचा आमचे गावठी शब्द समजून घ्यावा. आणि हे आमचा स्टेज आहे बघा समोर. ओके. तुमका रात्रीचं मी वाटतं दाखवलं आहे आमचं गेट मंदिराचं. आत्ता पण मी तुमका दाखवते बघा अशी तयारी चालू आहे. स्वयंभू मंदिर आहे. नंतर आमचं आवळेश्वर मंदिर आहे. इकडे मारुतादेवी मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे. एक फोटो आमचं काहीतरी राहिलो. गांगेश्वर मंदिराचं काहीतरी राहिलो वाटतं किंवा प्रिंट नाही झाली काहीतरी. कॅल्क्युलेशनमध्ये थोडीशी आमची मिस्टेक झाली आहे ते समजून घ्यावा. ठीक आहे. जेव्हा चापोहा तिकडे बेलपणा दोन्ही झाडा मंदिराच्या बाजूक होतात. आणि तिकडे तो मेन गेट आहे ना समोर मेन रोड आहे. ओके. आणि ही आमची आवळेश्वराची राय. चला भेटूया आपण आता थोड्या वेळानंतर. अभिषेक चालू झालेला. मंदिरात अभिषेक चालू आहे. लाईट नसल्यामुळे मंत्रान बिंद्रांचा आवाज तुमका येत नाही. पण अभिषेक चालू आहे. आता जनरेटरची गाडी पण इली आहे बघा. लोक आताशी जमतात. ह्यो हा देणगी कक्ष. आमचे पाताळे सर आणि संतोष पाताळे हे दोघेजण बसले देणगीसाठी. आणि अण्णा पाताळे यांनी देणगी जी गोळा केलेली आहे ते मोजून देतात. ही मंदिराच्या मागची साईड आहे. आणि इकडे जेवणाची ही बघा तयारी चालू आहे. पुढे जाऊन तुमका दाखवतोय. जेवणाची तयारी चालू आहे.
आत म्हाका वाटता झालो बघा. आमची यंदाची नवीन संकल्पना सेल्फी पॉइंट पण यंदा आम्ही केलेलो. सगळे फोटोसाठी लाईन लागल्या. फोटोग्राफर झाले तयार. मस्त झाले. या ठिकाणी सर्व भाविकांनी सत्यनारायणच्या आरतीसाठी मंदिरामध्ये यायचं आहे. सर्व भाविकांनी या ठिकाणी आरतीसाठी लवकरात लवकर मंदिरामध्ये यायचं आहे.
योग तुझा रडावा तुझे कारणी देह माझा पडावा वेशू नको गुणवंता मागणेशा जय जय रघुवीर समर्थ मी भारताने तुझी सेवा करू अन्याय माझे माता मुकुटी कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझवीन शंभो मलकोनकारी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही हर 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 सागर महाप्रसाद कधी आलास हा सर्व उपस्थित मान्यवरस्थी त्याप्रमाणे आमच्या हायस्कूलचे सन्माननीय सर्व उपस्थित सर्व भाविकांनी एका लाईनमध्ये त्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूस महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. काय म्हणता जेव्हा पडा
येवा पडा. दर्शनासाठी लागलेली रांग.
सुखावले नयन माझे सुखावले नयन माझे सुखावले नयन माझे सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे तृप्त झाले कान 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 माझे गुरुवचने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने मला लाभले संसाराचे सुख मला लाभले संसाराचे सुख मला लाभले संसाराचे सुख मला लाभले संसाराचे सुख गुरुनाथा तुमचे पाहता श्रीमुख गुरुनाथा तुमचे पाहता श्री कृपया महाप्रसाद घेताना जे भाविक कोणते जे मागे आहेत कृपया नमस्कार, नमस्कार. सर्वांना महाप्रसाद भेटणार आहे. वेलकम हा टोपी ना होय काहीतरी वेगळा नको जरा चला येवा मॅडम इलेले त्रिशतु चेरो खुल्लो हा हा सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने सुखावले नयन माझे गुरुदर्शने मनाला भले सुख समाधान मनाला भले सुख समाधान मनाला भले सुख समाधान मनाला भले सुख समाधान
निलेश केल्याकरता मला तर मंडळी आता म्हाका वाटतं आम्ही 9व्या पंक्तीक जेवू बसला. 9व्या पंक्तीक म्हणजे जवळजवळ एका पंक्तीक 125 माणसं म्हणजे 1000 माणसांच्या वर माणसं जेवली. तर ही आमची शेवटची पंगत आहे बघा. आम्ही केलेला लोणचा लोकांका चांगला आवडला. तर बघूया लोणच्याची टेस्ट आपण सरांका विचारा. सर लोणचा कसा होता? एकूणच जेवण कसं होतं? जेवण छान मस्त बघा. आम्ही 4 वाजता जेवायला बसलेलो आहे 9व्या पंक्ती आणि 9व्या पंक्तीत आम्ही बसलेलो आहे आणि या मुलांनी जे लोणचं केलेलं आहे त्या लोणच्यामुळे आम्हाला आता 2 तास जास्त गेलेले आहे. चांगल्या प्रकारे त्याच पद्धतीने शिरा पण मस्त झालेला आहे. आम्ही पुन्हा पुन्हा शिरा घेतलेला आहे. आम्ही शिरा घेतलेला आहे हा आणि अतिशय सुंदर जेवण झालेलं आहे. आणि ह्या लोणच्यासाठी बैलवाडीवरून मागणी आलेली आहे की जे कोणी लोणचं बनवलं त्या मुलांना आमच्याकडे पाठवून द्या. असं उत्कृष्ट पद्धतीचं लोणचं झालेलं आहे. धन्यवाद बुवा. बघा व्हॉट डू थिंक अबाउट दॅट? अरे भाऊ माझ्या ही 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 मेन कमेंट होती. अजून लोणचं असतं तर आणखी म्हणता कुडूवर भात खाला असतोय. तुझा काय म्हणणार ऑन कॅमेरा? अतिउत्तम. एकूणच जेवण कसं होतं? अरे बाबा पोलीस पाटील जेवचे बाकी राहिले अजून. अरे बाबा सन्माननीय पोलीस पाटील अजून जेवचे बाकी राहिलेले. कोण कोण जा ताई आता जवळजवळ सगळीच माणसं जेवण झाली आणि आता आमच्या लेडीज वर्गाची फुगडी चालू आहे बघा.
असं मजा येऊची ना बरोबर बाबा माझ्या बसलेल्या माणसाचे मोडले डोके. अरे बाबा अरे बाबा बाबळीची साल बंधूच्या बेदार बंधूच्या बायकोला चापकाचा मार मला मोत्याचा परत 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 गेला सासूबाचा गटळा खुशी निला निला तनिला माझा काय गेला नंद्याचा जीव त्या चरपण गेला. काय संपला सगळा स्टॉक. अरे बाबा कोण अजून कोण लग्नाच्या टायमात लग्नाची येतात. काय म्हणतात काय नाही काय आयटीत. अरे बापरे माझ्या पोरी 7 अंबर फुगडी घालणार नाही 1 नंबर. अरे बापरे पोरी सारख्या सगळं सारखे हो. अरे काही फरक फरक का हा सगळं सारखे हो. गुरु बाबा हा फुगडी दंडाची सुपारीच्या गंडाची एक खंड पडलं पंक्तीला पंक्तीचा लाडू पंक्तीला म्हातारा नवरा पंक्तीला. अजून कोण कोण अरे देवा नो काय आहे. अजून कोण इकडे कोण हा नाही इकडे कोण तुला तर काय नाही कोणाची इच्छा नाही वाटत. हा तू 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 नाही अजून कोण नाही हा हा वाटेवरी वड पालेला पाळणा बांधिलेला. अरे म्हणा पाटणा पाण्यामध्ये देवनी झाले आवळेश्वर देवनी घाले. मग नाचा मग ते सांगू नको आमका मग उभं राहा नाचा मग नाचा नाचा. वाटेवडीवर पालेला पाळणा बांधिलेला वाटेवडीवर पालेला पाळणा बांधिलेला. त्यामध्ये देव बसविले आवळेश्वर देव निघाले. त्यामध्ये देव बसविले आवळेश्वर देव निघाले. वाटेवडीवर पालेला पाळणा बांधिलेला पाळणा बांधिलेला. त्यामध्ये देवी बसविली महालक्ष्मी देवी निघाली. त्यामध्ये देवी बसविली
देवी बसविली महालक्ष्मी देवी निघाली पाहुण्या बांधलेला वाटेवडी वडपालेला पाळणा बांधलेला त्यामध्ये देव बसविले सैन्य देवीला त्यामध्ये देव बसविला सैन्य देवीला मोडून रक्त सजविला आंबे तुझा टाळा मोडून रंग सजविला कोण्या देवाचा रंग सजविला कोण्या देवाचा रंग सजविला आवळेश्वर देवाचा रंग सजविला आवळेश्वर देवाचा रंग सजविला आवळेश्वर देवांची झाली करुणा आवळेश्वर देवांना जा शरण आवळेश्वर देवांची झाली करुणा आवळेश्वर देवांना जा शरण आंब्या तुझा टाटा असंच लागला आंब्या तुझा टाटा मोडून रथ सजविला कोण देवीचा रथ सजविला कोण देवीचा रंग चढविला महालक्ष्मी देवीचा रथ सजविला महालक्ष्मी देवीचा रंग सजविला महालक्ष्मी देवीची झाली करुणा महालक्ष्मी देवीला चला शरण महालक्ष्मी देवीची झाली करुणा महालक्ष्मी देवीला जा शरण आंब्या तुझा टाटा मोडून रंग चढविला आंबा तुझा टाटा मोडून रंग चढविला कोणी देवाचा रथ सजविला कोण्या देवाचा रथ सजविला कोण म्हणता पुण्याचा ढासळाला आंबा पुण्याचा ढासळाला आंबा पुण्याचा ढासळाला आंबा पुण्याचा ढासळाला बांधा मोत्याचा कोसळाला बांधा मोत्याचा कोसळाला बांधा आजचो दिवसभराचो कार्यक्रम आटापलो हा म्हणजे अजून फोडी वगैरे चालू हा तर रात्री आमचा स्थानिक भजन हा वारकरी भजन आणि त्याच्यानंतर 2 दिंडी भजन आहेत तर म्हणजे ह्यो तुमका व्हिडिओ कसो वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा ह्यो व्हिडिओ थोडंसो लॉंग झालो असणार कारण एवढा फुटेज हा की सगळ्यांची मना जपूची पडतात सगळेजण त्या फुटेजमध्ये येतील सगळेजण आपल्या स्क्रीनवरती सगळ्यांना बघूच असं त्यामुळे सगळ्यांका कव्हर करूचो प्रयत्न केलेलो हा त्यामुळे ह्यो व्हिडिओ जरासो लॉंग झालो हा तर तुम्ही सांभाळून घ्या आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा चला आजच्या पुरता एवढाच बाय बाय